सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा केल्या? बजेटवरून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला विचारले 3 सवाल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला। यावेळी त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या घोषणांची माहिती दिली। तसेच भारताला विकसित बनवण्यासाठी मोदी सरकारचा पुढचा प्लॅन काय असेल याबाबतही उलगडून सांगितलं। तर या बजेटवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला 3 महत्त्वाचे सवाल विचारले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह संसदेतील इतर सदस्यांनी अर्थसंकल्पाला दाद देत अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचं स्वागत केलं। निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळातील हा 6वा अर्थसंकल्प होता। यावेळी त्यांनी 58 मिनिटे भाषण केले। सुरुवातीला सीतारामन यांनी गेल्या 10 वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने काय विकास कामे केली याचा पाढाच वाचून दाखवला। लोकसभा निवडणुकीपूर्वी हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलं होतं। सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार, महिला तसेच शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार, तरुणांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकार काय निर्णय घेणार, असे अनेक प्रश्न देशभरातील नागरिकांच्या मनात होते। अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जाणून घेऊयात। 1. येत्या 5 वर्षात देशभरातील गरजू व्यक्तींसाठी 2 कोटी घरे बांधली जाणार। 2. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणणार। 3. येत्या काळात नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडले जाणार, यासाठी समिती स्थापन करणार। 4. देशभरातील आशा सेविकांना आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जाणार। 5. भारताला विकसित बनवण्यासाठी गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा 4 वास्तविक जातीवर लक्ष केंद्रित केले जाणार। 6. गर्भाशयाच्या तसेच मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार, यासाठी लसीकरण केले जाणार। 7. दुग्ध व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही मदत केली जाणार, राष्ट्रीय गोकुळ मिशन सारख्या योजना राबवल्या जाणार। 8. आर्थिक वर्ष 2025 मध्ये पायाभूत सुविधांसाठी 11.11 लाख कोटींच्या तरतुदीचं नियोजन केलं जाणार। 9. करदात्यांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे, कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। या बजेटवरून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला 3 सवाल विचारले आहेत। प्रकाश आंबेडकर यांचे 3 सवाल कोणते? लोकसभा निवडणूक असल्याने मोदी सरकारचा या 5 वर्षाच्या काळातील हा शेवटचा बजेट आहे। या बजेटमध्ये कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मात्र घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे। घरे बांधण्यापासून ते वीज मोफत देण्यापर्यंतच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत। या अर्थसंकल्पावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे। या बजेटवरून त्यांनी मोदी सरकारला 3 प्रश्न विचारून घेरला आहे। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून मोदी सरकारला घेरला आहे। हे सरकार केवळ ज्ञान देते, पण भारतीय युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। वित्तमंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानली आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। तसेच मोदी सरकारच्या काळात उद्योजक सोडून गेल्याच्या मुद्द्यावरूनही आंबेडकर यांनी घेरला आहे। ते 3 मुद्दे कोणते? 1. जर अर्थव्यवस्था चांगली असेल तर मागच्या 9 वर्षात 12,88,293 अतिश्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला? व्हायब्रंट गुजरातमधील 7,25,000 लोकांनी बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न का केला? 2. वास्तविक सरासरी उत्पन्नात 50% वाढ झाली, या माहितीचा स्रोत काय? 3. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती शंकास्पद आहे। या 3 प्रश्नावर मोदी सरकारकडून काय उत्तर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।